श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे संस्थापक कैलासवासी चंदूकाका जगताप यांचे मोठे म्हणजे थोरले चिरंजीव सन्माननीय श्रीयुत राजेंद्रजी चंदूकाका जगताप हे मोठे UPSC अधिकारी आहेत आणि आपल्या संस्थेचे सल्लागार आहेत. तुम्ही मोठं व्हावं आणि मोठं अधिकारी व्हावं असं त्यांचं स्वप्न असतं आणि त्या निमित्ताने त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतोय. मी कसा घडलो कार्यक्रमाचं नाव मोठ्या आवाजामध्ये तुमच्या आवाजात मला ऐकायचंय. मी कसा घडलो. कोणता कार्यक्रम. आता तुम्हाला सुद्धा घडायचंय म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमासाठी मी कसा घडलो हे सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी श्रीयुत निखिल प्रल्हाद राणे. नुकत्याच झालेल्या MPSC परीक्षेतून ते क्वालिफाय झालेले आहेत म्हणजेच उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय आणि ज्यांच्या इच्छेपोटी आपण तुम्ही मोठं व्हावं अशी ज्यांची नेहमीच इच्छा असते ते विद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत नंदकुमार सागर सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला मागच्या मुली कमी पडत आहेत. टाळ्या वाजवण्याचा फायदा काय असतो माहिती का तुम्हाला. तुम्ही जर टाळ्या वाजवल्या तर तुमच्यासाठी सुद्धा कुणीतरी टाळ्या वाजवणार आहे. एवढे तुम्ही मोठे होणार आहात. आणि मी कसा घडलो हे ऐकण्यासाठी आपल्याला आज निखिलजी राणे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी सरस्वती पूजन आणि काकांच्या प्रतिमेचं पूजन होईल. मी माननीय निखिलजी राणे आणि माननीय प्राचार्यांना विनंती करतो की सरस्वती पूजन करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी मी कसा घडलो मी कसा तयार झालो हे सांगण्यासाठी जे आपल्याकडे मोठे म्हणून उपस्थित आहेत. नुकतीच ते मधून अधिकारी झालेले आहेत श्री निखिल प्रल्हाद राणे हे 10वी पर्यंत आपल्याकडे शिकलेले आहेत. दुसरं विशेष म्हणजे त्यांची धाकटी बहीण तेजस्विनी प्रल्हाद राणे हे ॲडव्होकेट आहे. ही सुद्धा इयत्ता 10वी पर्यंत आपल्याकडे शिकलेली आहे. ती वकील म्हणून आता कार्यरत आहे. पुढील अभ्यास करते. सरस्वती पूजन होते. त्याचबरोबर संस्थापक कैलासवासी चंदूकाका जगताप यांच्याही प्रतिमेचं पूजन होतं. सन्माननीय निखिलजी राणे विद्यालयाचे प्राचार्य त्याचबरोबर पर्यवेक्षक पिसा सर विभाग प्रमुख जगताप सर समन्वयक माननीय गिरणे सर आणि आठवळे सर. विनंती करतो की बापूसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात प्रस्तावनेच्या माध्यमातून सांगण्यासाठी ते आपल्यासमोर 2 शब्दामध्ये प्रास्ताविक मांडतील. विद्यालयाचे प्राचार्य माननीय नंदकुमार सागर सर अगोदर सत्तर विनंती करतो. निखिल राणे यांचा सन्मान होतोय. आपल्याकडे एक आज आरोग्याचा कार्यक्रम होतोय. माननीय जगताप मॅडम आरोग्य अधिकारी यांना आपल्याला कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणारा हा स्टाफ आहे आणि विशेष म्हणजे आपल्या शाळेवर प्राथमिक आरोग्य केंद्राचं विशेष प्रेम आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. विशेष म्हणजे ज्यांनी आता सत्कार स्वीकारला त्या जगताप मॅडम यांची कन्या धनश्री ही सुद्धा आपल्याकडे होती आणि विशेष म्हणजे निखिलला मी सांगेल की ती तेजस्विनी बरोबरच होती. बरोबर होतं. आता ती MSc करते धनश्री. आपल्या विद्यालयाची विद्यार्थिनी बेलसरवरून यायची. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफचं मनापासून धन्यवाद. या संस्थेचे विशेष सल्लागार सनदी अधिकारी डॉक्टर राजेंद्रजी जगताप साहेब
दक्षिण कमांडचे ते निदेशक आहेत, जे भारतामध्ये 2 भाग आहेत कॅन्टोन्मेंट बोर्डचे, उत्तरेकडचा एक भाग आणि दक्षिणेकडचा एक भाग. महाराष्ट्रापासून कन्याकुमारीपर्यंतचे सगळे कॅन्टोन्मेंट बोर्ड असणारे सगळे ते आपल्या संस्थेचे विशेष सल्लागार डॉक्टर राजेंद्र जगताप साहेब यांच्या अंडर असतात. त्या राजेंद्र जगताप साहेबांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांना संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्या निमित्ताने आपण व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्याकडचाच विद्यार्थी निखिल प्रल्हाद राणे MPC थ्रो PSI परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचंही आपण सर्वांनी टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करावं. सहज दिलेल्या परीक्षेमध्ये म्हणजे PSIची परीक्षा वरिष्ठ असते, त्याच्या अंडर एक परीक्षा दिली होती त्यांनी महसूल सहाय्यक म्हणून. मंत्रालयामध्ये महसूल सहाय्यक म्हणून जे महसूल खात्यामध्ये अधिकारी काम करतात, वरिष्ठ लेखनिक पदांवर वगैरे, अशा त्या अनेक परीक्षा आहेत. त्या सहजतेने पास होणारं कार्य निखिलच्या हातून घडले. अनेक पुढेही प्रमोशनसाठी तो प्रयत्न करेल, चांगल्या परीक्षा देण्याचा प्रयत्न आहे त्याचा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 1ली ते 10वी या विद्यालयात शिकलेला विद्यार्थी आणि तो आज एक मोठ्या अधिकारी पदावर आहे, त्याचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे. संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी नामदार चंदुकाका जगताप साहेब यांनी 1991 साली ही शाळा स्थापन केली. अवघ्या 17-18 मुलांवरची ही परिस्थिती होती. ही परिस्थिती बदलत आपण उत्तम पद्धतीने जानूबाई मंदिर जिथं आता नवीन झाले ते जुन्या परिस्थितीच्या असणाऱ्या परिस्थितीत तिथं शाळा सुरू केली. चांगले विद्यार्थी घडावेत या दृष्टिकोनातून जेजुरी आणि जेजुरी परिसरातील पंचक्रोशीतील विद्यार्थी, तळागाळातला विद्यार्थी शिकावा या उद्देशाने या शाळेची स्थापना झाली. सहज न घडणारी घटना आहे की अनेक लोकांनी प्रयत्न करून सर्व शिक्षकांनी अध्यापनाचं उत्तम काम केल्यानंतर ही शाळा अगदी बहरत गेली. 10वी-12वीचे निकाल असतील, चित्रकला ग्रेड परीक्षा असेल, NMS असेल, 5वी-8वी शिष्यवृत्ती परीक्षा असेल, ह्या सगळ्या गोष्टी पार करताना उत्तम पद्धतीचं काम या शाळेचं घडत गेलं. याला टेक्निकल सपोर्ट लागायचा. प्रत्येक शाळेच्या वर्गामध्ये प्रोजेक्टर, LCD, लॅपटॉप असावा या उद्देशाने डॉक्टर राजेंद्र जगताप साहेब यांनी शाळेला याची पुरवठा केला. विशेष म्हणजे 21व्या शतकामध्ये जगावर राज्य करणाऱ्या भारतासाठी जो विद्यार्थी घडणार आहे तो त्याला मोबाईलच्या माध्यमातून टॅब किंवा उत्तम पद्धतीच्या ज्या काही सुविधा आहेत शिक्षणाच्या, जे ॲप आहेत, काही तांत्रिक मदत घडणार आहे, त्या मदतीसाठी जे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिले होते. टॅब, आणि त्या टॅबवर आपला अभ्यास करावा, उत्तम पद्धतीने त्याच्यावर आपल्या सगळ्या असणाऱ्या अभ्यासक्रमाचं रेखाटन करावं, त्या ठिकाणी त्याचा सखोल अभ्यास करावा, माहिती घ्यावी, सराव करावा या उद्देशाने सर्व टेक्निकल सपोर्ट. त्यानंतर जे संगणक रूम आहे आपल्या, त्या संगणक रूममध्ये त्यांनी अनेक ठिकाणी अनेक मदतीच्या माध्यमातून उत्तम पद्धतीचं काम केलं आणि त्या सर्वांना चांगल्या पद्धतीचं मिळण्यासाठी काय झालंय, आपल्याला काम करताना अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही मोठं होताना आपला स्ट्रगल केला पाहिजे, चांगल्या पद्धतीचं काम असलं पाहिजे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. ह्या परिस्थितीला सामोरं जाताना MPC, UPC सारख्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा देताना सहज कुठली गोष्ट घडत नाही. अनेक वेळा अनेक परीक्षांना सामोरं जायचं असतं आणि ते सामोरं जाताना आपली परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या आईवडिलांचे संस्कार, आपल्या शिक्षकांचे संस्कार, समाजातली असणारी चांगली परिस्थिती, या सगळ्या गोष्टीला आपण पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू. ज्या गोष्टीने माणूस घडतो त्याला पहिली गोष्ट कारण आहे आपल्या आईवडिलांचे संस्कार, आपल्या शिक्षकांचे संस्कार. त्यानंतर माणूस घडत असताना आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल तर उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. केवळ 9वी 10वी झालोय, 12वी झालोय आणि मी थांबलोय असं न घडता वेगवेगळी क्षेत्र आहेत. इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्री आहे, वकील क्षेत्रातलं आहे, अनेक क्षेत्रात आपण पुढे जाऊन कुठल्याही स्पर्धेचे आपण त्या ठिकाणी
एखादा विषय घेऊन आपलं स्वतःचं करिअर निर्माण करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना तुम्ही स्वतःचा स्ट्रगल केला पाहिजे. राजेंद्रजी जगताप साहेब अशाच पद्धतीने काकांचं स्वप्न होतं की एक माझा मुलगा अधिकारी व्हावा. त्यांचे दुसरे बंधू आपण पाहिलं, माजी आमदार संजय जगताप साहेब आपल्या संस्थेचे सचिव आहेत. काकींचा खूप मोठा याला सपोर्ट होता. म्हणजे आई वडिलांचं लक्ष असल्यानंतर चांगली मुलं घडतात. ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आनंदी काकी जगताप, ह्या सुद्धा अतिशय बारकाईने लक्ष देऊन आपल्या मुलांवर संस्कार घडवत गेली. अनेक समाजाचं सामाजिक बांधिलकी म्हणून माझे आमदार संजय जगतापांनी काम केलं. आणि राजेंद्र जगताप साहेब अशी एक घटना घडली गेल्या वर्षी की भारताच्या स्वच्छ सुंदर योजनेमध्ये सासवड नगरपालिकेचा पहिला नंबर आला. आणि जिथं राजेंद्र जगताप साहेब होते त्या राजेंद्र जगताप साहेब महू जे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे उत्तर जे MP मध्ये, त्या MP मध्ये त्या महू कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्वच्छ सुंदर शाळेमध्ये स्वच्छ सुंदर योजनेमध्ये पहिला नंबर आला. असे दोघं भाऊ आहेत. एका स्टेजवर दोघा भावांनी स्वच्छ सुंदर शहरांची आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचं पारितोषिक प्रथम क्रमांकाचं भारताचं मिळवलं. त्यांचं खरं कौतुक आपल्याला करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना चांगला अधिकारी घडवणं, चांगलं जीवन घडवणं, संस्कारित घडवणं हे काम मात्र स्वर्गीय श्री चंद्रकाका जगताप साहेबांनी त्यांचं कुटुंबीय उत्तम पद्धतीने करतं. समाजामधल्या प्रत्येक तळागाळातल्या मुलांसाठी आपल्याला कष्ट करायचे, उत्तम विद्यार्थी घडवायचा आहे. हा स्वप्न घेऊन आपण जायचंय. आपल्याकडे जे आज PSI झालेले आहेत, जे पोलीस स्टेशनला वरिष्ठ अधिकारी म्हणून जे काम करतात, त्यासाठी निखिल प्रल्हाद राणे यांनी ती परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मी कसा घडलो, 1ली ते 10वी ह्याच शाळेत होता, त्यानंतर केलेलं सासवडमधलं काम, नंतर घेतलेली डिग्री आणि नंतर MPSCचा अभ्यास कसा केला. सासवडमध्ये 2 अभ्यासिका आहेत, त्या दोन्ही अभ्यासिकांचा वापर कसा केला, ग्रंथालयाचं वाचन कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी निमित्ताने सांगेन. आज आपण त्या विषयाला हात घातलाय की मी कसा घडलो, यात प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. जे निखिल राणे इथं समोर बसलेला असायचा तो आज आमच्या बरोबर स्टेजवर आहे, याचा आम्हाला सर्व शिक्षकांना अभिमान आहे. त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. बऱ्याचदा तुम्हाला मोठे होताना प्रश्न पडतात. प्राचार्यांनी माननीय माजी आमदार संजयजी जगताप, त्याचबरोबर राजेंद्रजी जगताप आणि सासवडला ज्या अभ्यासिका आहेत त्याच्यावरती त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये प्राचार्य स्वतः काम करतात. तर अनेक चांगले अधिकारी पुढच्या काळामध्ये पुरंदर तालुक्यामधून घडतील. पण तुमच्या एक छोटीशी गोष्ट लक्षात येते का की हे अधिकारी घडण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हा आपल्या समोरचा प्रश्न असतो. मग आपल्याला कुणाचं मार्गदर्शन हवं, मला ते जमेल का, मला 10वीला कमी टक्के पडले तर काय होईल, मला नीट लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तर मला आता काय केलं पाहिजे, मला रोज वर्तमानपत्र वाचलं पाहिजे का, असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये पडतात. आपण पटकन म्हणून जातो मला पोलीस व्हायचंय, मला साहेब व्हायचंय. थोडीशी मुलं मोठी झाली की ती म्हणतात मला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय. पण ही सगळी निवड कशी होते, यासाठी अभ्यास कसा करावा, म्हणजे घरची कामं बघून आपल्याला अभ्यास करता येईल का, असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये पडलेले असतात. आणि या प्रश्नाचा एक उत्तम उपाय आहे की यामध्ये यशस्वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मुलाखती ऐकणं, किंवा ते वक्ते म्हणून जर निखिल राणेंसारखी माणसं आपल्याला मिळाली तर त्यांचं शांत चित्ताने तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल की या क्षेत्रामध्ये मोठं कसं व्हावं आणि आपण चांगले अधिकारी होऊन समाजामध्ये आपण चांगलं काम कसं करू शकतो. कारण मुलांनो, आज समाजाला चांगल्या अधिकाऱ्यांची फार गरज आहे. MPSC UPSCला जाताना, मुलाखतीला जाताना कसे प्रश्न विचारले जातात त्याचे भाग पाडलेले आहेत. त्यातला एक भाग आज लोकसत्ताला आला होता. आणि या लोकसत्ता पेपरमध्ये त्यांनी असे सांगितलं होतं की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला मुलाखतकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले तर पहिल्यांदा तुमचं नाव विचारलं जातं आणि तुमचं नाव तुम्ही सांगितलं की अमुक अमुक, मग तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, किंवा आडनाव प्रथम मग तुमचं नाव मग वडिलांचं नाव. तर तुमच्या नावाचा अर्थ विचारला जातो. तुमच्या नावाचे मोठी झालेली माणसं तुम्हाला माहीत आहेत का, यासाठी सुद्धा विचारलं जातं. इतक्या बारीक पद्धतीने हे सगळं पाहिलं जातं. यावरती अनेक चित्रपट आले. हे चित्रपट आपण पाहतो, मात्र जे घ्यायचंय ते आपण घेत नाही.
तर ही सगळी माणसं कशी घडतात. आचार्य यात्रे जे सासवडचे होते त्यांनी सुंदर पुस्तक लिहिलं, मी कसा झालो. आचार्य यात्रेंचं कुठलं पुस्तक? मी कसा झालो. 2 गोष्टी बघा, तुम्हाला पटकन सांगतो. आचार्य यात्रेंनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं, करेचं पाणी. काय नाव? करेचं पाणी. आणि आचार्य यात्रेंनी स्वतःचं वाङ्मयीन आत्मचरित्र लिहिलं, ते मी कसा झालो. याच्यामध्ये हा फरक आहे. तसं मी कसा घडलो हे सांगण्यासाठी मी विनंती करतो श्रीयुत निखिलजी प्रल्हाद राणे, जे अधिकारी म्हणून नुकतेच MPSC उत्तीर्ण झालेले आहेत, मी तशी त्यांना विनंती करतो. या सर. एकदा सगळ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवा आपल्या शाळेसाठी. आदरणीय व्यासपीठ येथे जमलेल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो, बालकांनो, आज मी तुम्हाला मी कसा घडलो ह्या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. कारण एक लहानपणापासूनच शाळेत एक परिपत्रक जायचं की उद्या भाषणाचा कार्यक्रम आहे किंवा कुठली तरी गुरुपौर्णिमा ह्याचा भाषण होणार आहे. तर पहिल्यापासूनच मला भाषणाची अजिबात आवड नाही किंवा भीती वाटायची. तरी गिरमे सर असायचे. गिरमे सरांचे वडिलांचे संबंध मित्राचे संबंध होते. त्यामुळे गिरमे सर बळच आपलं माझं नाव लिहून द्यायचे की बाबा तू कर, भाषण कर, तू स्टेज डेअरिंग वाढव. त्यामुळं तेव्हापासून ती भीती वाटती भाषणाची, ती आत्तापर्यंत चालूच आहे. भाषणात काय चुकलं तर समजून घ्या, का मी काय एक परफेक्ट वक्ता नाही किंवा काय नाही. तर माझं पहिलीपासून शिक्षण, 1ली ते 10वी शिक्षण आपल्या जिजामात हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी येथे झालं. तर माझं गाव जवळ अर्जुन, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. माझी MPSC अंतर्गत PSI आणि महसूल सहाय्यक या 2 पदावर निवड झालेली आहे. तुम्ही पोलीस बघितलाय का कधी? कुठं बघितलाय? भीती वाटते? का भीती का वाटते? अरे काय चुकीचं केलं नाही तर कशाला भीती वाटायची, बरोबर? त्यामुळे भीतीचं काय कारण नाही. तुम्ही बी उद्या जाऊन पोलीस होणार, सगळ्या गोष्टी करणार आहे. तर माझं 1ली 10वी शिक्षण इथंच झालं. मी पण तुमच्यासारखा इथं खाली बसूनच हे जे भाषण ऐक, त्याचे भाषण ऐक, कधी 1ली 10वी पहिल्या 3 नंबरमध्ये पण कधी नव्हतो. तरी मी आज तुमच्या समोर इथं बोलायला उभं राहिलो. तर 1ली ते 4थी आम्हाला पिसाळ मॅडम वर्ग शिक्षक होत्या. त्यानंतर 5वी ते 10वी पायगुडे मॅडम होत्या वर्ग शिक्षक. त्यांचे संस्कार हे पहिल्यापासूनच म्हणजे त्यांच्यामुळं आम्ही घडलो की त्यांचा चांगला अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला. तर काय ही भाषणाची मला सवय नाही, त्यामुळं समजून घ्या थोडं. 1ली ते 10वी माझं शिक्षण जिजामाता हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर 11वी 12वीला मी वाघेरे कॉलेज सासवड येथे माझं शिक्षण झालं. 11वी 12वी चांगला अभ्यास केला. त्यानंतर डिग्रीला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती येथे झालं. डिग्रीत असताना एक चांगलं कॉलेज त्याची हवा डोक्यात गेली. त्यामुळं डिग्रीला ठरवलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, तर तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास काय झाला नाही. आणि 4th इयरला असताना माझा एक विषय बॅक राहिला. त्यानंतर कळलं की आपल्याला अभ्यास केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. मग तेव्हापासून ठरवलं की प्रॉपर अभ्यास करायचा. मग 2022-21ला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्यानंतर ठरवलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, कुठली तरी पोस्ट मिळवायची. पण कुठली मिळवायची? तर मला पहिल्यापासूनच वर्दीचं आकर्षण. का तर घरी आई पोलीस असल्यामुळं लहानपणापासूनच पोलीस लाईनीत राहायचा योग आला. त्याच्यामुळं ठरवलं की घ्यायची तर वर्दीच घ्यायची आणि वर्दीचाच अभ्यास करायचा. त्यामुळं मी 2022ला अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या वर्षी 22लाच प्रिलिमची परीक्षा झाली. प्रिलिमची परीक्षा पास झालो. त्यानंतर मेन्स झाली. मेन्सची पण परीक्षा उत्तम मार्काने पास झालो. त्यानंतर ग्राउंड झालं, इंटरव्ह्यू झालो व मी पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षकपदी माझी निवड झाली. त्यानंतर आता पहिल्यापासूनच हा ॲव्हरेज विद्यार्थी किंवा ह्याला काय येतं हे आपला लकीली झाला असं लोकांचा समज झाला. त्यानंतर MPSC परीक्षा देत असतानाच उपनिरीक्षक चा पेपर झाला होता. त्यानंतर महसूल सहाय्यकचा पण पेपर होता. मग त्या महसूल सहाय्यकचा पेपरचा अभ्यास केला आणि ती पण परीक्षा पास झालो. त्यामुळे लोकांना
लोकांची तोंड बंद करायची कामं झाली की हा बाबा लकिली झाला ना किंवा ह्याच्यात काहीतरी होतं. म्हणजे जर एकच पोस्ट मिळाली असती तर लोकांना वाटलं असतं की हा लकिली झाला. त्यामुळं दुसरी बी पोस्ट मिळाल्यानंतर लोकांची तोंड बंद व्हायची कुठेतरी कामं झाली. त्यामुळं ते चांगलं झालं. आणि सर्व विद्यार्थ्यांना आता मी पण हे बघतोय की मी पण असंच पुढं बसलेला असायचो, भाषण ऐकायचो. शाळेत असं काय एवढा हुशार नव्हता, ॲव्हरेजच होतो. त्याच्यामुळं मी झालो म्हणजे तुम्ही पण होऊ शकता, त्यात काय वेगळं नाही आहे, सगळे होऊ शकतात. पण मला लहानपणापासूनच कॉलेज सोडून वेगळ्या खेळामध्ये पुढं असायचो, स्पर्धा परीक्षेमध्ये पुढं असायचो. स्पर्धा परीक्षेमध्ये 8वीला असताना NMMS मध्ये मी पास झालो होतो. NMMS मध्ये माझा नंबर आला होता. तर त्यावेळेस आठवले सरांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं होतं मला, की त्यामुळं जे MPSCत गरजेचं असतं मॅथ्स अँड रिजनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचा जो विषय महत्त्वाचा असतो तो माझा बेसिक लेवलपासूनच व्यवस्थित केला होता. त्याचं सगळं श्रेय मी आठवले सरांना देतो. आणि आता ही भाषण करायची कधी सवय नाही, पण ही दुसरी वेळ आहे की सागर सरांनी मला फोन केला की तू भाषण कर, तू शिक. तर सरांचं पण आभार मानतो. सरांचं एकच म्हणणं आहे की आपले विद्यार्थी कधी मागे राहता कामा नये. त्याच्यामुळं सरांचं बी सरांना नाही म्हणायची मला हिंमतच झाली नाही. काल कॉल आला की बाबा तू ये भाषण कर. मी म्हणलं की सर नाही, मला एवढं जुळत नाही भाषण कर. सर म्हणले तू कर, तुला करावंच लागणार आहे, कारण पुढं जाऊन मला भाषण करायचे गरजेचंच आहे. की हे क्षेत्रच असं निवडले की तिथं मार्गदर्शन करणं गरजेचंच आहे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की MPSC कशी करायची. MPSCचा अभ्यास करताना मी म्हणजे आत्ता पहिलीपासून डिग्रीपर्यंत मी कधी 8-9 वाजता दरवेळेस उठायचो. म्हणजे प्रत्येक पहिलीपासून डिग्रीपर्यंत. पण ज्यावेळेस MPSCचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस मी पहाटे 5 वाजता उठायला लागलो. पहाटे 5ला जाऊन पूर्ण शहर सासवडमध्ये मी अभ्यास केला. पूर्ण शहर झोपलेलं असताना मी पहाटे 5 वाजता जाऊन लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो. म्हणजे त्याचं कुठंतरी एक फळ मला भेटलं, चांगले कष्ट केलेल्याचं फळ मला भेटलं. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर इथं भाषण करू शकलो. आणि सर्वांना इथं मला समोर मी पुढं भविष्यात घडणारे अधिकारी दिसतात. आज मी इथं उभा आहे, पुढं जाऊन अजून 4-5-10 वर्षांनी तुमच्यातलं कोणतरी येणार आणि पुढं भाषण करणार ह्याची अपेक्षा करतो. आणि तुम्ही पुढं तुमची संगत चांगली ठेवा, तुमचे मित्र चांगले ठेवा, शिक्षकांचं ऐका, सगळ्या गोष्टी अभ्यास करा, जिद्द असू द्या. कोणतीही गोष्ट जिद्दीशिवाय किंवा सातत्य असल्याशिवाय होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि पूर्ण क्षमतेने काम करा. आणि पुढील भविष्यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून 2 गोष्टी महत्त्वाच्या कळल्या असतील. एक म्हणजे ते कुठलंही भाषण पाठ करून आलेले नाहीत, ते आपलं मनसोक्त बोलले. कसे बोलले? मनसोक्त. मोठ्या आवाजात सांगा, कसे बोलले? मनसोक्त. आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. तुम्ही जसं तुमच्या आई वडिलांपुढे व्यक्त होता तसं तुम्हाला व्यासपीठावर व्यक्त होता आला पाहिजे. ते तुमच्या पुढे व्यक्त झाले. तुमची संगत कशी असावी याविषयी ते महत्त्वाचं बोलले. प्राचार्यांनंतर त्यांनी 2 गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या सांगितल्या, त्या आत्मसात करा. पुढे जाऊन तुम्ही निश्चितपणाने मोठे अधिकारी होताल. तुमचं स्वप्न आत्ताच तुमच्या उराशी बाळगा की मला पुढं जाऊन कोण व्हायचंय, आणि ते तुम्ही स्वप्न उराशी बाळगलं की तुम्ही निश्चितपणाने पुढे मोठे अधिकारी होताल. आणि तुम्ही अधिकारी झाला की आम्ही पण तुम्हाला असेच शाळेत बोलवू आणि तुमचा असाच मान सन्मान होईल आणि तुम्हालाही या ठिकाणी बोलायची संधी मिळेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आदरणीय राजेंद्रजी जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एकच स्वप्न बघूयात की तुम्ही सुद्धा पुढे जाऊन मोठे अधिकारी होताल आणि या शाळेमध्ये सन्मानाने येताल, अशी एकच माफक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. यानंतर माननीय पिसाळ सरांना मी विनंती करतो की थोडक्यामध्ये आभार मानतील. आदरणीय आपल्या सर्वांचे राष्ट्रपती पुरस्कार प्राचार्य सागर सर, त्यांच्या कल्पकतेनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या विद्यालयाची गेली 30 वर्ष घोडदौड चालू आहे. आणि त्यातूनच जे विद्यार्थी घडले ते कसे घडले आणि समाजाच्या, राष्ट्राच्या, कुटुंबाच्या किंवा
अगदी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी आपली यशस्वी घोडदौड चालू करतायत आणि केलेली आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे आपल्याच विद्यालयाचा एक आदर्श विद्यार्थी की ज्याचं नाव आपण निखिल राणे म्हणून घेत होतो, परंतु त्यानं त्याच्या कर्तृत्वाने आणि अद्वितीय बुद्धिमत्तेनं आज महाराष्ट्र शासनाची जी सर्वोच्च जी परीक्षा असते ती उत्तीर्ण होऊन PSI झाला. निमित्त फक्त आज एवढंच आहे की आपल्या संस्थेच्या विशेष मार्गदर्शक आणि सल्लागार डॉक्टर राजारामबापू जगताप यांचा वाढदिवस. मगाशी आदरणीय सागर सरांनी सांगितलं की संस्थेला खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या युगामध्ये आणण्याचं काम बापूंनी केलं, साहेबांनी केलं. मग ते कॅम्प्युटरच्या युगामध्ये नेण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचबरोबर अगदीच मुलांचे शारीरिक जी थोडीशी म्हणजे थोडक्यात मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी काही व्यायामासाठी त्यांनी साहित्यसुद्धा दिलं होतं. आणि त्यांचा वाढदिवस साजरा करून त्या निमित्तानं मी कसा घडलो याविषयी राणे साहेब म्हणजे जो निखिल राणे होता, या निखिल राणेला आता साहेब ही पदवी लागलेली आहे, हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विसरता येणार नाही आहे. आणि निखिलनं एक जाता एवढं खूप चांगलं सांगितलं की माझ्यावर या शाळेमध्ये संस्कार घडले. त्यात विशेषतः त्यांनी आठवळे सरांचं नाव घेतलं आणि त्याचबरोबर इतरही शिक्षकांनी त्यांना एक चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. पण आज स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी उतरला आणि आज इथपर्यंत पोहोचला. थोडं मला कौतुक या ठिकाणी निखिल तुझं करूशी वाटतं यामध्ये की PSIची ज्यावेळेला पदवी म्हणजे प्राप्त केल्यानंतर तुला असं वाटत होतं की काय नाही, काही वेळेला म्हणजे समाजामधील लोकांना असं वाटलं की ही योगायोगाने मिळालेली आहे, परंतु त्याच्यावर तू समाधान न मानता म्हणजे कधी कधी म्हटलं जातं की दुसऱ्यावर विजय प्राप्त करण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करून पुन्हा महसूल विभागातली पुन्हा एक या ठिकाणी त्यांनी पदवी प्राप्त केली, एक पद प्राप्त केलं. याच्यामध्ये तुमच्यामध्ये असणारा नाही म्हटलं तरी जिद्द आणि त्याचबरोबर आत्मविश्वास हा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यामध्ये जाणीव होईल. आणि निश्चितच या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचं अनुकरण करावं, आदर्श घ्यावा. भविष्य काळामध्ये तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं एक अधिकारी बनावेत हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निखिल सरांचं, साहेबांचं, त्याचबरोबर आपल्या सगळ्या टीमचं, मग त्यामध्ये आपले आदरणीय प्राचार्य साहेब असतील, त्याचबरोबर समन्वयक प्रल्हाद गिरमे सर असतील, आपले विभाग प्रमुख VK जगताप सर असतील, विशेषतः या ठिकाणी आठवळे सरांनी सुद्धा सकाळपासून चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत, सगळे मेहनत घेता येते. या सर्वांचं आणि विशेषतः तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.